नमस्कार मित्रांनो, फ्रेंड ऑफ फार्मर्स या चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, फक्त 20 रुपयात 2 लाखांचा विमा. होय मित्रांनो, स्वस्तात मस्त सरकारी योजना. फक्त 20 रुपयात 2 लाखाचा विमा. चला तर जाणून घेऊया सविस्तर तपशील. मित्रांनो, सध्याच्या काळात आयुर्विम्याचे महत्त्व वाढत असताना लोक मोठ्या प्रमाणात विमा घेत आहे. मात्र या काळात काही लोक असे असतात ज्यांना अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना म्हणजेच PMSBY योजना अत्यंत कमी प्रीमियमवर जीवन विमा प्रदान करते. देशातील सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी केंद्र सरकार अनेक योजना राबवत असून PMSBY ही केंद्र सरकारची एक अशी योजना आहे ज्या अंतर्गत खातेदाराला फक्त 20 रुपयामध्ये 2 लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळते. केंद्र सरकारने काही वर्षापूर्वी अत्यंत नाममात्र प्रीमियममध्ये प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना सुरू केली होती. PMSBY योजनेच्या वार्षिक प्रीमियम फक्त 20 रुपये असून हा प्रीमियम तुम्हाला मे महिन्याच्या शेवटी भरावा लागतो. 31 मे रोजी तुमच्या बँक खात्यातून ही रक्कम आपोआप कट केली जाते. जर तुम्ही PMSBY घेतला असेल तर तुम्ही बँक खात्यात शिल्लक ठेवावी. चला जाणून घेऊया योजनेबद्दल. मित्रांनो, PMSBY च्या अटी आणि नियम जाणून घेऊया. PMSBY योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचे वय 18 ते 17 वर्षाच्या वयोगटात असले पाहिजे. या योजनेचा वार्षिक प्रीमियम फक्त 20 रुपये असून PMSBY पॉलिसी खरेदी करताना बँक खाते PMSB योजनेशी लिंक केले जाते. या योजनेनुसार पॉलिसीधारकांचा अपघातात मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास त्यांच्या आश्रितांना 2 लाख रुपयांची रक्कम दिली जाते. पूर्वी प्रीमियम 12 रुपये प्रतिवर्ष होते. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ही भारत सरकारने 2015 मध्ये सुरू केलेली एक विमा योजना आहे. यामध्ये अपघात झाल्यास 2 लाखापर्यंतचे संरक्षण दिले जाते. याचा लाभ घेण्यासाठी 1 जून 2022 पासून 20 रुपये वार्षिक प्रीमियम लागू करण्यात आले असून 1 जून 2022 पूर्वी प्रीमियम फक्त 12 रुपये होता. कमी उत्पन्न असलेल्या भारतातील मोठ्या लोकसंख्येला विमा सुरक्षा प्रदान करणे हे PMSBY चे उद्दिष्ट आहे. खात्यातून कट होणारा वार्षिक प्रीमियम. पंतप्रधान विमा सुरक्षा योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचे बँक खाते असणे आवश्यक तर आहेच, पण तुमचे एकापेक्षा जास्त बँक खाती असल्यास तुम्ही फक्त एका बँकेतून या योजनेचा लाभ घेऊ शकता. प्रीमियम नूतनीकरणासाठी खात्यात पुरेशी शिल्लक नसल्यास पॉलिसी रद्द केली जाईल. अशा परिस्थितीत दरवर्षी 31 मे पूर्वी सर्व खातेदारांनी त्यांच्या विमा पॉलिसीचे नूतनीकरण झाले आहे याची खात्री करून घ्यावी. विम्याच्या प्रीमियमचे पैसे थेट बँक खात्यातून डेबिट केले जातात. म्हणूनच तुमच्या बँक खात्यात किमान 20 रुपये ठेवा. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना PMSBY अंतर्गत नावनोंदणीचा कालावधी 1 जून ते 31 मे पर्यंत आहे. तर मित्रांनो, ही होती स्वस्तात मस्त सरकारी योजना. फक्त 20 रुपयात 2 लाखाचा विमा. याबद्दल आपण माहिती जाणून घेतली. तर मित्रांनो, कशी वाटली ही माहिती? व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.